Hello मित्रांनो, welcome and welcome back to our YouTube channel. आज आम्ही चाललेलो आहोत अंबरनाथला. तो अंबरनाथ ऐकून तुमच्या डोक्यात क्लिक झालंच असेल की अंबरनाथचं शिव मंदिर. तो तिथे आम्ही आज चाललेलो आहे आणि आज आहे सोमवार नेमका. तो बघूया आज किती क्राऊड असेल नसेल तर ते पुढे जाऊनच बघू आपण. आणि हे अंबरनाथ मंदिराला अंबरेश्वर शिव मंदिर असं पण म्हटलं जातं आणि हे 11व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. म्हणजे की तुम्ही विचार करा किती पुरातन प्राचीन मंदिर आहे. तो चला आता आम्ही निघालेलो आहोत घरातनं जस्ट आणि आम्ही बाय ट्रेन जाणार आहोत. सो आम्ही तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो. व्हिडिओ स्किप करू नका बघा. हां, तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही कुर्ल्यावरून ट्रेन पकडली आहे बदलापूरची. आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. आमचा अवतार बघून तुम्हाला समजलंच असेल. सो घरातनं इतका मेकअप करून निघालेली सगळा गेला आणि रोहन मला चिडवतोय अजून कर मेकअप. ट्रेनमध्ये बसून बसून लागलेली जाम भूक, त्याच्यामुळे आम्ही चिप्सचं पॅकेट कॅरी केलेलं. आणि सकाळी रोहनने नाश्ता तर केलेला पण मी नव्हता केलेला म्हणून मला जास्त भूक लागलेली. मग असंच खात पीत रडत फडत गर्दीमध्ये नशीब जागा भेटली आणि अशा अथक प्रयत्नानंतर फायनली आम्ही पोचलेलो आहे अंबरनाथ स्टेशनला. तर आम्ही आता उतरलेलो आहे अंबरनाथ स्टेशनच्या बाहेर आहे. आणि मला वाटतं ईस्ट साईडतून शेअरिंग ऑटो आहेत. 20 रुपये पर सीट आहे. जर तुम्हाला डायरेक्ट जायचं तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. 2 किलोमीटर अंतरावर आहे, जास्त लांब पण नाही आहे. गाड्यांचा आणि हॉर्नचा आवाज खूप होता म्हणून पुन्हा एकदा सांगते की स्टेशनवरून शेअरिंग ऑटो आहे. पर सीट 20 रुपीज डिरेक्टली मंदिराजवळ. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि मागे तिथे रिक्षा स्टँड आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे आहे माझ्या मागे अंबरनाथ म्हणजेच अमरेश्वर मंदिर. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की आज मंडे आहे सो क्राऊड तर असणारच. सो तुम्ही बघू शकता की इथे भरपूर लोक आपल्याला दिसत आहेत. चला आपण आज जाऊन बघूया. आणि हे मंदिर वालधुनी नदीच्या काठावरती आहे. हे आहे माझी चबीगड आणि हे पाठी एकदम मंदिर दिसते का तुम्हाला? आम्ही आतमध्ये जाऊन दाखवतो. लेट्स गो. कशी नदी आहे पण नदीने नाल्याचं स्टोरेज घेतलं. तू आपण आम्ही घरातनं लिटरली 1:30 वाजता निघालेलो आणि 1:30 वाजता आता टाईम झालाय 3:45. सो एवढ्या ट्रॅव्हलिंग नंतर अथक प्रयत्नानंतर 2-3 तासानंतर आम्ही आमच्या घरून इथे अंबरनाथला पोहोचलेलो आहोत. तुम्ही आमच्या चेहऱ्यावरून बघू शकता की आमची काय हालत झाली आहे. ते सगळं असं मार्केट आहे. इथे तुम्ही हार वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता. तर आता आमच्या मॅडम घ्यायला गेलेत. आम्ही घेतलेला आहे हार वगैरे. आता आज जाऊन दर्शन करूया. चप्पल वगैरे काढण्याची सोय आहे. बाहेर चप्पल काढायची असते. रोहन माझी हेल्प करतोय शूज काढायला. आणि हे बघा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत. वाव गाईस, हे मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे.
मस्त विजिट करा. अजून तर मी आत पण नाही गेली आहे, बट बाहेरूनच इतकं भारी वाटतंय ना. आणि लिटरली हे इतकं पुरातन मंदिर आहे, म्हणजे 11व्या शतकातलं. म्हणजे तुम्ही विचार करा की किती वर्ष होऊन गेले असते या मंदिराला. माझ्याकडे शब्दच नाही, तर तुम्ही काय बोलूया मंदिराबद्दल. नाही, खरंच खूप छान आहे. मला वाटतं अर्धे जण, भरपूर जण इथे येऊन गेले असेल अंबरनाथला, पण जे जाऊन नाही आले त्यांच्यासाठी हे बघा, त्यासाठीच आम्ही आलेलो. आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय, पण छान आहे मंदिर. ठीक आहे, चला आता बघूया आतमध्ये जाऊन. सगळ्यात पहिले बाहेर तर आपले नंदी महाराज आहे, कारण की शिवशंकराचं मंदिर बोलल्यावरती नंदी महाराज तर पाहिजेच. इथे सगळ्यात पहिले आपल्याला नंदीचं दर्शन होत आहे. चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो. नेमकं करतो उतरून परत खाली जायचं. तर खूप छान झालंय, पण आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. सो आता इथे दुसरं एक छोटे टेम्पल आहे, तर ते बघूया कसं आहे. आतमध्ये दुधाचा अभिषेक आपण नाही करू शकत, पण ऍक्च्युली मला दुधाचा अभिषेक करायचा होता, मग ठीक आहे आम्ही पाण्याचा केला, कारण की अलाउडच नाही तर काय करणार. बघूया हे कसं. तरी जसं त्र्यंबकेश्वर नंतरला भीमाशंकर त्या टाईपच एकदम छान असं सुंदर रेखीव मंदिर आहे. आणि आता जशी जशी संध्याकाळ होते तर क्राऊड वाढत चाललाय, लोक जास्त यायला लागले. सो बरं झालं आम्ही दुपारचं झालो, नाही तर खूप क्राऊड भेटला असता. चला आता आपण मंदिराची एक परिक्रमा करू. डेंजर आहे, किती किती मोठा फिश होता. डेंजर आहे ना एकदम. तो बघ असे सगळे वर आले, अर्ध्यानं बघ तिथं वर आलेले. आमचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. आता तुम्ही एन्जॉय करा सिनेमॅटिक व्ह्यू ऑफ अंबरनाथ शिव मंदिर, म्हणजेच अमरेश्वर शिव मंदिर. सो एन्जॉय द व्हिडिओ. अंबरनाथ येथील शिव मंदिर हे 1060 मध्ये शिलाहर राजा चित्तराज यांनी बांधले होते आणि त्याचा मुलगा मुमुनी याने ते पूर्ण केले. हे मंदिर वालधुनी नदीच्या काठी एका मोठ्या दगडावर कोरलेले आहे आणि भूमिजा शैलीत बांधले आहे.
या ठिकाणाचे मूळ नाव आम्रनाथ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. हे शिव मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते, कारण अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. तसेच काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिव मंदिर भूमीज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एकच भूमीज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे असे म्हटले जाते. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालोघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेश पट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरल्या गेलेल्या आहेत. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात. केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, पण तरी पण थोडं भाग मी घेतला आहे. सो तुम्ही त्याच्यातच दर्शन करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या फॅमिली, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल की इथे असं मंदिर आहे. आणि तुम्ही पण नक्की विजिट करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जे न्यू असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जे आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. हां, सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.